13 नगर परिषदपैकी 11 नगर परिषदेमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला एकही जागा सोडलेली नाहीये। त्यामुळे 11 नगर परिषदेमध्ये काँग्रेसने आमच्या सोबत फारकत घेतलेली आहे। ते स्पष्ट झाले। फॉर्म उचलण्याच्या लास्ट डेट पर्यंत आम्ही त्यांना विनंती करत होतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधातले फॉर्म उचलून घ्या। समसमानचा फॉर्म्युला ठरला होता। समसमान जर केलं तर 350 पैकी आम्हाला 135-40 जागा काँग्रेसने द्यायला पाहिजे होत्या, पण आम्हाला 40 सुद्धा जागा दिल्या नाही। आम्हाला अगदी 5 सुद्धा जागा दिल्या नाहीत। केवळ 4 जागा, 350 जागापैकी केवळ 4 जागा सोडलेल्या आहेत। याचा अर्थ असा होतो की काँग्रेसला ही युती नको होती। भाजपच्या प्रेशर खाली काँग्रेसने ही युती तोडली। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आली असती तर भाजपचा सफाया झाला असता, पण भाजपच्या इशाऱ्यावर काँग्रेसने आम्हाला एकाही ठिकाणी जागा सोडली नाही। आम्हाला सोबत घेऊन आमच्या पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे काँग्रेसने। त्यामुळे काँग्रेसने युती तोडलेली आहे। फक्त मी या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय। आघाडीच्या बाबतीत घोषणेनंतर किती बैठका झाल्या? आघाडीच्या बाबतीमध्ये घोषणेनंतर आमच्या सातत्यानं दिवसातून किमान 1 वेळा बैठक होत होती आणि दिवसातून किमान 4 वेळा फोनवर एकमेकाशी संपर्क होते। खासदार रवींद्र चव्हाण हे फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक तालुक्याच्या आमच्या पदाधिकाऱ्यापासून जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात होते आणि आमचे सगळीकडे लोक विनंती करत होते की आम्हाला तुम्ही अर्ध्या जागा सोडणार होतात, पण 20 जागापैकी 3-3 जागा तरी 2-2 जागा तरी तुम्ही सोडा, अशी त्यांना आम्ही सातत्यानं बोलत होतो। पण त्यांनी 11 नगर परिषदेमध्ये कुठेही एकही जागा सोडली नाही। आमचे अनेक उमेदवार आमच्याकडे असताना आम्ही फॉर्म भरू शकलो नाही। आमची हेळसांड करण्यात आली, आम्हाला धोका देण्यात आला। आमची या ठिकाणी आमचा पक्ष संपवण्याचा घाट काँग्रेस आणि भाजपनी दोघांनी मिळून केलेला आहे। पण वंचित बहुजन आघाडी कुणा कावळ्याच्या शापाने संपणारा पक्ष नाहीये। वंचित बहुजन आघाडी ताकदीनिशी या 36 जागेवर पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर संपूर्ण राज्यभर सांगत होते की नांदेडमध्ये युती झाली 50 युती करताना नांदेडच्या पदाधिकाऱ्यांना काय चूक झाली? नांदेडच्या पदाधिकाऱ्याची चूक झाली नाही, काँग्रेसनं आमची फसवणूक केली। आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, ही आमची चूक झाली। काँग्रेसनं आम्हाला सोबत घेऊन पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे। त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची चूक नाहीये। त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, पण काँग्रेसनं त्या गोड बोलून आमचा केसानं गळा कापलेला आहे। तुम्हाला का कळलं नाही? आम्हाला वेळीच आम्ही त्यांच्या संपर्कात होतो। आम्हाला किमान या 36 जागा सोडतील अशी आशा होती, पण त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी फक्त केवळ 4 जागा सोडलेल्या आहेत। त्या सोडलेल्या आहेत का तिथं त्यांना उमेदवार मिळाले नाहीत हे मला माहिती नाही। 11 नगर परिषदेमध्ये युती ही म्हणजे युती नाहीच आहे, त्यांनी कुठं जागा सोडलीच नाहीये। बाकी 2 नगर परिषद बिलोली आणि कंधारमध्ये आम्ही पक्ष नेतृत्वांना रिपोर्ट दिलेला आहे। पक्ष नेतृत्व त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल।